आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांचा म्हणजे 1-2 जिल्हे सोडले तर जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलाय। त्यातही बीड, नाशिक, अहमदनगर, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यात सातत्याने गारपीट होते। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। त्यामुळे बळीराजाच्या नजरा मायबाप सरकारकडे लागलेत। सरकारचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अयोध्येत रामलल्लाची पूजा केली। अयोध्येत असणारे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री शिंदे सातत्याने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या संपर्कात होते। ते इतक्यावरती थांबले नाहीत तर बळीराजाचं संकट अरिष्ट दूर हो, महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस येवोत अशी प्रार्थनाही त्यांनी केल्याचं कळतं। अयोध्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं पसंत केलं आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला। यावेळी शेतकऱ्यांशी बातचीत करताना त्यांनी तातडीने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय। मागच्या महिन्याभरात एकदा नाही, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि काही वेळेला गारपीट झाली आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। अशातच अयोध्या दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांना फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुख्यमंत्री शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली। सिन्नर तालुक्यातल्या काही गावांचा दौरा मुख्यमंत्र्यांनी केला। एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। असे मूळ प्रश्नांना बगल देणारा हा आता मी शब्द वापरत नाही, समजलं की नाही। तर ते एकच सांगतो मी की आम्ही योग्य त्या प्रश्नांनाच न्याय देऊ। हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याला कुठेही बगल दिली जाणार नाही। हे शेवटी आपलं हे शेतकऱ्याचं राज्य आहे, बळीराजाचं राज्य आहे। त्यामुळे यांच्यापासून आम्ही दूर जाण्याचा प्रश्न देत नाही। शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं, शेतकऱ्यांना मदत मिळणार। बरोबर, आज मी सकाळीच एक GR काढायला सांगितला की जे मागच्या 1-2 महिन्यामध्ये जे झालेलं नुकसान होतं ते 177 कोटीचं जे नुकसान होतं त्याचा देखील निर्णय घेतला। ते देखील पैसे रिलीज करायला सांगितले। त्यामुळे यापूर्वी जे झालेलं नुकसान असेल आणि त्याचे पंचनामे झालेत आणि ॲक्च्युअल नुकसान झालं त्याला कुठंही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याचे देखील पैसे देणार। तिकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीच्या संदर्भात अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। 3245 हेक्टरवरचे पंचनामे पूर्ण झाले असून उरलेल्या 4000 हेक्टरवरचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील असंही त्यांनी नमूद केलं। मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केल्या। याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील। आतापर्यंत 3243 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत। आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या 4158 इतक्या हेक्टरची जे पंचनामे आम्ही पूर्ण करू आणि हे जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा या 7596 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ मदत दिली जाईल। तिकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी एवढंच नाही तर चांदवड, सुरगाणा, मनमाड आणि बागलाण या सगळ्या तालुक्यात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली, पण शेतकऱ्याचं प्रचंड नुकसानही केलं। जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा, काकोडा या परिसरात सुळे, रिगाव, कोराळा इथली पिकं पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झालेत। कन्नड तालुक्यामध्ये जेहूर इथं गारांचा जोरदार पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। हा गारांचा पाऊस इतका जोरदार होता की अक्षरशः जेहूर परिसरात कांद्याच्या शेतात गारांचा अर्धा इंच
किंवा त्याहीपेक्षा मोठा खच पडलेला होता. सततच्या पावसामुळे पंढरपुरात सुद्धा शेतकऱ्याची अक्षरशः दाणादाण उडाली. पावसामुळे द्राक्ष पिकाचं तर नुकसान झालंच आहे, द्राक्षांसाठी केलेला खर्च जेमतेम सुद्धा निघणार नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. जी द्राक्ष 40 रुपये किलोने विकली जातात ती आता 15 रुपये किलोनं सुद्धा फार कोणी घेत नाही. दुसरीकडे बेदाणा 150 ते 200 रुपये किलो खरेदी केला जात होता, तो आता जेमतेम 50 रुपये किलोनं खरेदी होतोय. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसाचा टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना खूप जास्त फटका बसलाय. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर टरबूजाच्या पिकाचं नुकसान झालंय. संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदुरा आणि खामगावमध्ये रविवारी झालेल्या पावसानं आणि त्यातही गारपिटीनं शेतकरी पुरता कोलमडलाय. समोर आता काय दिसून तुम्हाला चित्र काय पैसा पूर्ण लागून गेला. याच्यात 1 रुपया खर्च होऊन राहिला आमचा. आता इंग्लिश नाही खर्च 3-4 लाख रुपये खर्च लागेला. आम्ही आज असं वाटलं की बाबा 3-4 लाख आपले निघतात, 5-6 लाख होतच आपल्या याच्यामुळे. यामुळे त्यापुढे लग्न ठरलं आम्ही. आता ते लायलच काही नाही तर काय जेवण करतात आम्ही. यापुढे शिक्षणाचं पुढे काय करा आम्ही आता. वळूयात आता काही राजकीय बातम्यांकडे. दादरमधल्या प्रसिद्ध शिवसेना भवनासह सर्व शाखा तसंच बँकांमधला पक्षनिधी हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल आणि अचल संपत्ती ही मिळावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर 24 एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेना पक्षानं या याचिकेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्याशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही, आम्हाला कोणाची संपत्ती नको किंवा आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही असं शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. एक याचिका माननीय उद्धवजींकडून ऑलरेडी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे आणि आम्ही रजिस्ट्री पुढे ही मागणी करतोय की ह्या माझी याचिका व त्या याचिका दोघाही एकत्र ऐकण्यात यावे माननीय उच्च न्यायालयापुढे, आणि जेणेकरून जे काही फायनल डिसिजन होईल की शिवसेना कुणाची, त्यानंतर हे सगळं जे काही प्रिझ्युमिंग माननीय शिंदे साहेबांना जर का ही अपहेल केलं ऑर्डर आणि अशी शिवसेना त्यांचीच आहे म्हणून सांगण्यात आलं, तर त्यावेळी त्यांना तिथपर्यंत सगळ्या काही गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. या ठिकाणी मी पक्षातर्फे जाहीर करतो, या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही अशा पद्धतीने कधीही शिवसेना भवन असेल किंवा त्यांची असलेली जी काही संपत्ती असेल त्याच्यावर कधीही दावा करणार नाही. आमचे मुख्यमंत्री त्यांनी दिलेल्या मताशी ठाम असतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे मतं बदलणारे आणि प्रॉपर्टी आणि पैशाकरता आपल्या पक्षाची भूमिका विसरणारे नाही आहेत. तिकडे संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. सामना मुखपत्राच्या मुद्द्यावरून शिरसाट यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. सामना हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं असा खोचक टोला त्यांनी लगावला. तर राऊतांसाठी राम हे शरद पवार तर लक्ष्मण हे उद्धव ठाकरे असतील असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान संजय राऊत हे शकुनीच्या भूमिकेत वावरतात, त्यांना फक्त भांडणं लावायचं कळतं असा घणाघातही त्यांनी केला. रामायण महाभारत जर असलं तर शकुनीच्या भूमिकेमध्ये आता संजय राऊत आहे. याला फक्त भांडणं कसे लावायचे हे माहिती. म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की उद्या जर लिहिल्या गेलं, रामायण जरी लिहिलं गेलं तर त्या रामायणामध्ये संजय राऊतला सांगितलं ना लिही, तर तो काय करेल, शरद पवार साहेबांना प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत उद्धव ठाकरे असं दाखवायलाही कमी करणार नाही आणि त्यांचं महत्व पटवून द्यायलाही कमी करणार नाही. सामना मुखपत्र हे शिवसेना मुखपत्र समोर जायचं. सामनामध्ये येणारी प्रत्येक लाईन ही आदेश मानल्या जायची. आता सामना हे मुखपत्र
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे. तुम्ही कोणतंही पेज उघडा, कोणत्याही पेजवर जा, जर तिथं काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची बातमी नसेल तर तुम्ही म्हणाल ते शिक्षेला मी पात्र आहे. आता कधीतरी टाकावी लागते म्हणून एक उद्धव साहेबांची बातमी नाही, एक आदित्यची बातमी. बाकी काय असतं त्या सामन्यामध्ये? नाही तर शरद पवार साहेब काय बोलले, हे काय बोलले, राहुल गांधी काय बोलले, ते फ्रंट पेजवर असतात. तिकडे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून सुरू होणार आहे. यावर्षीपासूनच ते लागू होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. राज्यामध्ये नवीन शिक्षक भरती लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. खाजगी संस्थांची तयारी असेल तर खाजगी शिक्षण संस्था ताब्यात घ्यायचा सरकारचा विचार असल्याचंही ते म्हणाले. राज्यात नवीन शिक्षक भरती लवकरच सुरू होईल असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. तर या महिन्या दीड महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील आणि येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं. शिक्षक भरतीची आता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात सगळ्या शिक्षकांना हे मिळतील. असणार आहेत का? खाजगीकरणातच भरती? नाही नाही नाही, आम्ही परीक्षा घेतली ना त्यांची आणि भरतो. नाही, अजून तशी काही चर्चा नाही आहे. त्यांनी जर आमच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली तर त्या शाळा ताब्यात घेण्याची शासनाची तयारी. गरिबाला मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्याचं सध्या वाटप सुरू झालंय. सरकारनं गरिबांसाठी 100 रुपयात धान्य मिळवून दिलं खरं, पण ठेकेदारांनी या आनंदाच्या शिध्यावर विरजण घातलं. ठेकेदारांच्यापर्यंत पोहोचलेल्या शिध्याला कीड आणि पावडरीनं पोखरलंय. यातील डाळीला कीड लागून डाळीतून पावडर बाहेर पडतेय. इतकंच काय तर डाळीत किडे सुद्धा झाले आहेत. दरम्यान या ठेकेदाराच्या विरोधात सरकार आता कठोर पावलं उचलणार असल्याचं कळतं. राज्य सरकारच्या वतीने दिवाळी आणि आता पाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यभरामध्ये आनंदाचा शिधा वाटला आणि हा जर शिधा पाहिला तर आपण आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत आणि ह्या महिलांनी आत्ताच ज्यावेळेस ही डाळ सोडली तर त्यावेळेस अक्षरशः या डाळीचं आपण पाहतोय पिठाच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यामध्ये किडे दिसत आहेत. ज्यावेळेस ही बाब पुढं आली, खरं तर सणावाराच्या तोंडाला नाही ते ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा आहेत, अशामध्ये जर राज्य सरकार अशा पद्धतीने या गरीब जनतेला असं खाऊ घालत असेल तर नेमकं विचारायचं तरी कोणाला. आपल्यासोबत सजग नागरिक चे अध्यक्ष आहेत. मला सांगा, हा प्रकार उघड झालाय, यावरती आता तुम्ही काय करणार आहात? आता हा जो प्रकार झाला आणि निकृष्ट दर्जाचा शिधा, आनंदाचा शिधा जो मिळालेला आहे कार्डधारकांना, याचे नमुने दाखवण्यासाठी आम्ही आधी गावातील रेशनिंग दुकानदाराकडे जाऊन त्याची शहानिशा करू आणि ते जे काय म्हणतात रेशनिंग दुकानदार, ते जर पुढे म्हटले का बा तहसीलदार किंवा अधिकाऱ्यांना वरच्या भेटा, तर तिथे सुद्धा आमची जायची तयारी आहे. महिला आहेत आपल्यासोबत. ताई, ज्यावेळेस तुम्ही हा फोडला तर काय नेमकं लक्षात आलं तुम्हाला याच्यामध्ये? त्याच्यामध्ये भरपूर पीठ झालेलं आहे आणि सोनकिडे झालेले आहेत. खूप निकृष्ट दर्जाचा भेटलेला आहे मला. कमी रकमेमध्ये हे सगळं उपलब्ध करून दिलं जाते, पण नेमकं हे काय आहे, या सगळ्या याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या आनंदाच्या शिध्यात कोणाचे हात बरबटलेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे. आमच्या अवसरी बुद्रुक गावात आहे ना, आता आमच्याच माळ्यात म्हणजे चौरे टावरे आणि इकडे भोकरशेतमध्ये तर जवळजवळ सर्व लोकांना तो खराबच आलेला आहे. सकाळी ना आम्ही बघितला, पहिला मी माझ्या घरी बघितला की काय कसं काय आहे, तर त्याच्यानंतर मी आजूबाजू चौकशी केली तर जवळजवळ 50-50 लोकांना तरी इथं खराब आलेला आहे आता माहितीप्रमाणे माझ्या. 6 तारखेपासून वाटप चालू केलेलं आहे आणि जी डाळ आता काही कार्डधारकांना खराब निघाली त्यांनी परत आणली, त्यांना मी बदलून देईन आणि ती डाळ परत शासनाला परत रिटर्न करेन जी खराब येते. त्यामुळे अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाच्या या शिध्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, संतप्त आहेत. तिकडे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात पारस इथे दुर्दैवी घटना काल घडली. बाबूजी महाराज संस्थानमध्ये आरती सुरू असताना पत्र्याच्या शेडवर भलं मोठं कडुलिंबाचं झाड कोसळलं. या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 36 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. संध्याकाळी आरतीच्या दरम्यान अचानक पाऊस आणि वादळी वारे सुरू झाले. यावेळी मंदिराच्या परिसरात लागून असलेलं मोठं कडुलिंबाचं झाड अचानक उन्मळून पडलं आणि मंदिराला लागून असलेल्या शेडवर कोसळलं. दरम्यान या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारनं 4 लाखांची मदत जाहीर केली. तसंच जखमींवरील उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार आहे.
जखमी झाले त्या सगळ्या लोकांना हॉस्पिटल्सला आम्ही नेलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना मी सांगितलं आहे की यांच्या ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला पाहिजे. त्यासोबत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचेही प्रस्ताव हा त्यांच्या घरच्यांना मदत देण्याच्या संदर्भात पाठवण्याचे निर्देश हे मी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यांना देखील राज्य सरकारच्या वतीनं मदत त्या ठिकाणी केली जाईल. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात आहे. त्यांना जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपण करतोय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ते 7 कुटुंब ज्यांचे परिवारावर आज हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना मदत करण्याची भूमिका घोषणा केली. जे काही जखमी आहेत त्या जखमीचा सर्व खर्च सरकार करणार आहेत. त्या जखमीला सरकारी दवाखाना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये बी नेण्याची गरज पडली तिथेही त्याला पूर्ण खर्च हे सरकार देईल. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. एकीकडे संभाजीनगरमध्ये अवकाळीच्या पावसामुळे धुमाकूळ घातलेला आहे, शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे चोरट्यांनी प्रचंड दहशत पसरवली आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कारण वादळी वारा आणि पावसाचा फायदा घेत बाईक्सवार असलेले चोर सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी फिरतायत. आतापर्यंत 3 घरांचं कुलूप तोडून त्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय. चोरीच्या काही घटना सीसीटीव्हीत कैद झाले. दरम्यान 2 स्पोर्ट्स बाईकवर हे 5 जण तोंडाला कपडा बांधून चोरीसाठी आले होते. या प्रकरणी पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. अपेक्षा आहे की पोलीस लवकरच या चोरट्यांचा बंदोबस्त करतील. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात होऊ दे व्हायरल.